हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे आपल्यासाठी एक स्पेशल दिवस. गाईज, आज रोहनचा बड्डे आहे. त्याला कमेंटमध्ये विश करा बरं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. लोक आपल्याला केक गिफ्ट करतील ना, एखादा तरी बारूकचा तुकडा तरी. मला आवडत नाही ते. मला आवडते ना. तर गाईज, आज आपल्या रोहनचा आहे बड्डे. हॅपी बर्थडे रोहन, हॅपी बर्थडे. पार्टी मला आणि काय आणि इथं अश्विनीनं करले लपवायली खाऊन दाखव. दाखव ना, दाखव ना, लोकांना पत्ता लागला पाहिजे तू काय काय खात ते. माझ्यासाठी नव्हे, मांजरासाठी तुकडे करून टाकायलो. मग दाखव ना, दाखवायला काय हरकत. मांजराला म्हणलं वातड आहे तर इच्छत नाही का तेले वटू लागलं मांजर. हो का. तू खात का रे मांजराला? तू खात का रे? नाही खात ते. गाईज, ते अश्विनीलाच खाज आहे ते. मी तसं खातो का? मी पार्लेजी. गाईज, हे पा मांजराला टाकलं आणि हे पा हातात चमचा आहे का, चमच्याला पहिली. आणि ते कोण खाईल ते? मांजर खाईल की मी? गाईज, मांजराला नाही, मांजरीलाच पाहिजे. या मांजरीला ठेवते माच्या राहू दे खाली ठेव. लाने सरप्राईज. हेच होय, काजू, बदाम, खारका, गोडंबी. हा, फळं आवडते ना तुला? खाय तेवढे फळं आहेत त्याच्यामध्ये. पाय एकदम. सोनी इथं बसून आहे. सोने इकडे पाय. सोने आजकाल येईना म्हणून तू ब्लॉग मध्ये जास्त येत जाय ना, लोकाला आठवण येते तुझी. ओरियो डुकरे दादा आ गए. मला सूरज रॉक्स नावानं चॅनेल आहे. सूरज कॉमेडी किंगडम असं काहीतरी नाव आहे. ते सूरज रॉक्स जे आहे ते आवडते मला. हे सूरज रॉक्स आवडते त्या कॉमेडी मध्ये. आणि ते सौरभ जोशी ब्लॉग्स जे आहे ते समजा ते आवडते ब्लॉगिंग मध्ये, आहे की नाही. आणि आपलं कॅरिमिनाटी मस्त शेवा द्यायला ते आवडते. एक क्रेजी XYZ एक्सपेरिमेंट करण्यामध्ये, मिस्टर बेस्ट एक ब्लॉगिंग करण्यामध्ये मस्त. ते एक पायलट आहे, पायलट विमान उडवते वरी. मिस्टर बेस्ट, मिस्टर इंडियन हॅकर, ते एक एक्सपेरिमेंट करते ना क्रेजी XYZ सारखं. ते पण आवडते. तर मितप्याट एक आवडते, ट्रिगर्ड इन्सान एक आवडते. तुला कोणतं आवडते अश्विनीला? बरं, सौरभ जोशीच आवडते. अश्विनीला सौरभ जोशी आवडते म्हणून. कुणाली आवडते. संध्याला नाही, लानियाला कुणाली आवडते म्हणून. कुणाली जोशी, सौरभ जोशीचा सक्का चुलत लहाना भाऊ. सौरभ जोशी सरची सगळी फॅमिली आवडते. आम्हाला बी आवडते, संध्याला बी आवडते, लानियाला बी आवडते. आम्ही रोज ब्लॉग पाहत असतो त्याच्यावाला 8 वाजता. आता घडीवर 8:30 पण वाजले आणि आपला बी व्हिडिओ आला. आणि 8 वाजता सौरभ सरचा बी ब्लॉग आला. आमची एकच इच्छा आहे की सगळ्या यूट्यूबरला, स्पेशली आम्ही ज्याच्यापासून ब्लॉगिंग करायचं आम्हाला प्रेरणा भेटते ते सौरभ जोशी सर, आम्हाला त्याला पण भेटायची इच्छा आहे. जेव्हा बी भेटणं होईल तेव्हा भेटणं झालं पाहिजे. तर या व्हिडिओला मस्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक ना एक दिवस आपण त्याला भेटूच. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लोक नुसते व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलवर. काय सध्या काय 135 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ पाहसाल कदाचित वाढले असतील. पण काय असं असते का? व्ह्यू येतात 200-300 असे व्ह्यू येतात आणि सबस्क्रायबर एवढे कमी, असं काऊन बरं? व्हिडिओ पाहू वाटत असेल तुम्हाला तर सबस्क्राईब बी तर करा. रोज मी लिंक पाठवतो, समजा टेलिग्रामवर पाठवतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, म्हणजे स्पेशली पाठवतो, ग्रुपवर पण पाठवतो. पण असं नका ना, वाट पाहत जाऊ नका तुम्ही. डायरेक्ट समजा नोटिफिकेशन बेल दाबा, सबस्क्राईब करून समजा नोटिफिकेशन बेल दाबा. तुम्ही जेव्हा 8:30ला तर आपला ब्लॉग येतच असते. 8:30च्या नंतर तुम्ही जेव्हा केव्हा बी समजा डेटा चालू करसाल तुम्हाला नोटिफिकेशन येते बा. असं करा तुम्ही. वाट नका पाहत जाऊ समजा असं. आणि व्हिडिओ आवडतातच ना, तर मग पाहायला, सबस्क्राईब करायला काय हरकत आहे की नाही तुम्हाला? तर
तर मग फक्त एवढंच म्हणणं आहे की बा सब्सक्राइब करा ना, वीडियो पाहायला आवडतात ना, मग करा ना सब्सक्राइब, काय घोर आहे. तो अब हम दिखाएंगे तुमको कि संध्या क्या कर रही है. संध्या पोळ्या लाट रही है. संध्या एक गोष्ट सांग बरं, आपले मराठी लोक काय आपला व्हिडिओ पाहिणं झाले आहे की नाही, पाहिलं तरी बी काय सबस्क्राईब करत नाहीत, लाईक शेअर काहीच करत नाहीत, आहे की नाही. और संध्या अभी पोळी पलट रही है. चल मग चालू दे, त्या पोळ्या झाल्यावर सांग. म्हणणं आहे बरं, आपण म्हणजे मराठीतच व्हिडिओ टाकायला पाहिजे का हिंदीमध्ये टाकायला पाहिजे. आपली मराठी भाषा आहे ना, तर मराठीच टाक. पण मराठी लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीत, त्याचाच मला लय राग येते. हिंदी जे भाषा आहे ते व्यवहारी भाषा आहे की नाही, सगळ्याला समजते. आणि आता काय फाय बरं, आपण एवढे व्हिडिओ टाकतो, आपल्या कोणत्या कोणत्या व्हिडिओला समजा 300च्या वरी, आपल्या शॉर्टला जवळपास 4000 व्ह्यू होतं, तरी पण मग काय 4000 व्ह्यू होतं शॉर्टला, ते समजा 3-4 दिवसात झाले तेवढे. पण मग हे आपले मराठी लोक सपोर्ट करत नाहीत ना राव. तुम क्या कर रहे हो. चपाती पोळी 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 चपाती कर रहे हो, पोळी कर रहे हो, काही कर रहे हो, पण ते पाहणाऱ्याला ओळखू येऊन जाते की खाज आहे म्हणून. दाढी नावे आडी आडी, हा आडी. ते खड्डा करत नाही का खाली. ते वासरू कोणाचं रे सुमित. हो ना, तर ये मराठी लोग अब कुछ सपोर्ट नहीं कर रहे हैं ना, तो हमको ही कुछ काड़ा करना पड़ेंगे. इसको फोल्ड करने के बाद एवढीशीच हो जाती है. देखिए एवढीशीच हो गई, छोटी होगी. छोटा हो गया, छोटा हो गया. छोटे भाई बड़े भाई. हाँ, ये देखो छोटी सी पोड़ी हो गई अभी संध्या की. एक घास में चली जाती है, नहीं, 2 घास में. गाइस ये देखिए संध्या ने डिजाइन बाज पोड़ी बनाई, फाड़ फाड़ के उसको फाड़ डाला पूरा, उसको कतर कतर के पूरा उंदीर बना डाला. बघा अश्विनी आली अंगणवाडी मधून, तर तिला हे गोळ्या दिल्या अशा. लय कंटाळा येते मला गोळ्या घ्यायचा. हे गोळ्या रक्ताच्या होत्या आहे ना, रक्ती वाढायच्या. रक्ती वाढायच्या. या गोळीचं नाव काय आहे माहिती आहे का, हिचं नाव आहे झिम फॉलरॉन, असं काहीतरी नाव आहे. तशी बा झिम फॉलरॉन असं नाव आहे. अजून एक गोळ्या दिल्या, हे गोळ्या दिल्या, याचं नाव काय आहे, अमिनोकॅल असं काहीतरी नाव आहे. तशी आहे अमिनोकॅल. आणि गाईज मी आणि रोहन चाललो केक आणण्यासाठी. बघा इथं आलो गावाच्या बाहेर, मागं मंदिर आहे आपल्या. आणि तुम्ही रोहनचा वाढदिवस पुढच्या व्हिडिओमध्ये पाहसाल. तोपर्यंत बाय बाय.